तर या बैठकीचे अपडेट आपण घेऊयात. मात्र आणखी एक महत्त्वाचा स्पेशल रिपोर्ट आहे, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा विलिनीकरणाविषयीचे अनेक तर्कवितर्क सध्या लावले जात आहेत. पण विलिनीकरणाच्या मार्गामध्ये अनेक अडसर आहे. त्यातला वादाचा मुख्य मुद्दा असा आहे की पदाचं वाटप कसं होणार. शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामावून घेतलं जाईल का, हे कळीचे प्रश्न आहेत. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा वेग आलाय. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवण्याचा निर्णय झाला होता. इतकंच नाही तर अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत 14 बैठका घेतल्या. विलिनीकरणाबाबत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात बैठका झाल्या. बैठकीत सहभागी झालेले नेते विलिनीकरणावर सकारात्मक होते. त्या बैठकीत विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. बैठकीत झालेला विलिनीकरणाचा निर्णय शरद पवार यांना कळवण्यात आला होता. विलिनीकरणासाठी शरद पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका होती की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत, एकसंघ पुन्हा आपण सगळे व्हावे, आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या. आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक झालेली होती. विलिनीकरणाबाबतच्या चर्चेला पवार कुटुंबातील महत्त्वाच्या बैठकींमुळे बळ मिळालं. शुक्रवारी सकाळी बारामतीत पवार कुटुंबानं एकत्र येऊन चर्चा केली. त्यात सत्तेत जायचं की नाही, विलिनीकरण करायचं की विलिनीकरण नाही करायचं, कुणाला कोणतं पद द्यायचं याचा निर्णय पवार कुटुंबीय घेतील यावर एकमत झालं. पवार कुटुंबाव्यतिरिक्त कोणीही निर्णय घेणार नाही असं कौटुंबिक बैठकीत ठरलं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झाल्यास काय होऊ शकेल यावर एक नजर टाकूया. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद तर सुप्रिया सुळेंना केंद्रात जबाबदारी मिळू शकेल. पार्थ पवार राज्यसभेवर आणि रोहित पवारांवर राज्यात पक्षाची जबाबदारी दिली जाऊ शकते. मात्र सुप्रिया सुळेंचं नेतृत्व अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांना मान्य होईल का, हा प्रश्न आहे. तर विलिनीकरण झाल्यास कुणाला मंत्रिपद मिळेल यावर एक नजर टाकूया. जयंत पाटील यांना मंत्रिपद मिळू शकतं. शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील आणि राजेश टोपे यांना पुन्हा मंत्रिपद मिळू शकेल का, या प्रश्नांची उत्तरं सोपी नाही. जर आपण टिकलोच नाही तर विचार वगैरे हे काही राहत नाही. तर अशा परिस्थितीत मला वाटतं सर्व नेते अपवादाने काही दोन मोजके चेहरे मला वाटतं बाजूला राहतील, थांबतील, पण सर्वांची भावना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधली आहे की एकत्र यायचं आणि सत्तेबरोबर राहायचं. राजकीय विश्लेषकांनी पदांचं वाटप हाच मोठा पेच असल्याचं सांगितलं, तर शरद पवारांच्या पक्षाचे नेते विलिनीकरणासाठी सकारात्मक भूमिका घेत आहेत. मात्र अजित पवारांच्या पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी विलिनीकरणाच्या चर्चा झाल्याचं स्पष्ट शब्दात नाकारलंय. अजितदादांच्या बरोबर मी अनेक वेळेला या संदर्भामध्ये चर्चा करायचो की आपल्याकडे असं काही प्रस्ताव आहे का, तर त्यावेळेला दादा तरी कधी बोलले नाहीत मला, किंवा आमच्यामध्ये जी चर्चा व्हायची त्याच्यामध्ये या संदर्भानं एकत्रित येण्याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही. परंतु निवडणुकीच्या अगोदर ज्या वेळेला युती कोणाबरोबर करायची वगैरे या संदर्भामध्ये चर्चा झाली होती. उमेश पाटील यांच्या वक्तव्यानं नवा पेच निर्माण झालाय. परिणामी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं नाही तर कशी परिस्थिती असेल त्यावर एक नजर टाकूया. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळू शकेल. प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात किंवा पक्षाची जबाबदारी दिली जाऊ शकते. सुनील तटकरेंवर राज्यातल्या पक्षाची जबाबदारी टाकली जाऊ शकते. छगन भुजबळांना सरकारमध्ये महत्त्वाचं खातं किंवा धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं. एकंदरीतच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तरी दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांचं भवितव्य काय यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.